Thana match, Kunal Datte joined me in commentary in previous year in Khasdar Cup. Kunal Datte done an outstanding job. Day after yesterday, Mit and Manas Sport done an outstanding job in bowling. Macmillan, Everest, very interesting name, look like a Kiwi's name. To openers on the ground, Macmillan the captain and Vipul. On-field umpire Akash Mokasi and umpire Manoj Gupta. Yes, Ashish Mokasi. Ganesh and Ashish Mokasi. These two are the on-field umpire. Terrific atmosphere, ideal cricket condition had at the historical Veer Tanaji cricket ground, Dapode. Previous match, Vishwanath Jadhav dropped 2 times early in the inning, then played a fantastic knock. Is going to be KM Kunal Matre open the bowling attack. Vipul on his strike, game on. And here we watch Kunal Matre, heavy breeze running over the ground. Full toss and put away over the extra cover boundary. Loosener 4 runs. वेलकम प्रतीक जोशी, आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. Fair delivery. So we pull off the mark with 4. Vetan is about 4 without loss. This time another similar stroke and could be another result. Yes, cross the boundary for 4. What a delightful start from डिलाइटफुल आणि ब्युटिफुल बॅटिंग इथे करत असताना बॅट्समन विपुल 2 बॉलवर 2 चौकार आणि खूप चांगला समाचार घेतलाय. कुणालचा चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. मीत आणि मानस उत्तन या टीमच्या माध्यमातून. Yes, they are need this type of a start and Vipul played right on the merit of the ball. वेलकम सुनीलजी घरात, Tiger of, डॅसिंग पर्सनॅलिटी. सुनीलजी घरात, आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. now Kunal Matre into Mendes under pressure. 2 welcome boundary from Vipul. Here we go. Goes to Vipul, punch in the air. Man, fine effort, but drops it. Well cut off inside the boundary line, and Vipul gets 2. Kunal sir, I think Vipul taken his chances because mandatory power play going on. जोखीम घेणं गरजेचं आहे आणि तिथे सध्या जोखीम घेत असताना पॉवर प्ले मध्ये रन येणं गरजेचं आहे, कारण पॉवर प्ले खूप क्रुशियल मानला जातो 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आणि विपुल तेच काम करतो. त्याला माहिती आहे फटाफट जर रन आले 15-17च्या आसपास जर रन आपण स्कोर बोर्डवर लावले पहिल्या पॉवर प्ले मध्ये तर आपल्या टीमसाठी खूप चांगलं होईल, कारण टॉस गावदेवी अंजूर संघाने जिंकलाय.
Tiger of Temgar, Satish Chaudhary, all the best for Gaudevi Anjur. This time firmly driven, they threw for a risky single. Welcome Satish Chaudhary in New Year, Tiger of Temgar, compliment for Gaudevi Anjur. But this is the very good start from Meet and Manas Sport, Vetan, because 11 on the board. Welcome Ricardo Powell of Grameen, Sunil Garat. This time fine delivery, batsman no stroke offered, was committed on the front foot. चांगलं कमबॅक. पहिले 2 चौकार आल्यानंतर जी अपेक्षा होती बॉलर कडून पॉवर प्लेचं षटक तुम्ही टाकताय आणि अगदीच चांगले बॉल आतापर्यंत त्याने पेश केलेले आहेत बॅट्समन मॅकमिलन साठी. Kunal Matre. This time try to reverse shot, fine delivery, read the body language of batsman. बॅट्समनच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे, फिंगर थोडेसे रोल केले, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मॅकमिलनचा. सलग दुसरा डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग इथे पाहायला मिळाली. पहिल्या 3 बॉलमध्ये 10 रन आले होते आणि त्यानंतरच्या 3 बॉलमध्ये फक्त 1 रन. नेल्सन फिगर स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 11 रन. विकेट गमावलेली नाहीये, परंतु कुणालचं कौतुक व्हायला पाहिजे, मॅकमिलनला त्याने थांबवलंय. बिल्कुल, एक ओवर की समाप्ति के बाद हम देखते हैं तो 11 रन आए बिना किसी विकेट के. आप देख रहे हैं आरडी थापा की पेशकश, विनोद पाटिल की पेशकश, नए साल का तोहफा उनके जन्मदिन पर आरडी कप 2021. देखना है कि नए साल में चैंपियन कौन बनता है. हालांकि काफ़ी टीमें पड़ तोड़ रही है. मौसम बहुत ही सुहाना, खिली हुई धूप है और ठंडी हवाएं मैदान के ऊपर बह रही. मेरे साथ वो कमेंटेटर जो दिन दुगनी रात चौगनी तरक्की कर रहा है, कुणाल दाते जी, और वॉइस ऑफ महाराष्ट्र, वन एंड ओनली वन, लोगों की पसंद डॉक्टर गौली सर, अल्पेश गायकवाड बहुत बढ़िया स्कोरिंग कर रहे हैं. और उस दिन मैंने कहा था कि इंसान को तरक्की करने के लिए हाथ या पाँव नहीं बल्कि हौसला चाहिए. कासार वडवली संघाचा संगणक आपण थोडंसं आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. कासार वडवली या संघाचा संगणक आपण प्लीज थोडंसं आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा. वेलकम परेश, वेलकम महेश. आजकल हमारे भिवंडी तालुका में कुणाल दाते की मांग बढ़ गई है और ये हमारे लिए भी बहुत खुशी की बात है. गेंदबाजी में आकाश पाटिल, इस मर्तबा सीधे प्लेट से खेला है, फील्डर देखते रह गए. गेंद लॉन्ग ऑन पे, स्ट्रेटिश लॉन्ग ऑन के ऊपर 6 रन.
बॅट्समनसाठी बाहेर जाणारा बॉल आणि त्याच्यावर तो आतापर्यंत वरचं ठरलाय मॅकमिलनच्या विरुद्ध चांगलं षटक. बिल्कुल घूमती हुई गेंदबाजी, फिरकी गोलंदाजी. आकाश पाटिल लेफ्ट आर्म राउंड विकेट, क्रीज के कोने से तेज किया था, कवर में शॉट, आउट. वेलकम विष्णूजी पाटील, श्री गणेश बरोडे संघाचे सर्वे सर्व, त्याचबरोबर भिवंडी तालुक्यातील बरी फोकसमॅन, आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. क्या कहेंगे कुणाल सर के पहली गेंद पे छक्का लगने के बाद आकाश पाटिल का पलटवार. खरोखर हा पलटवारच होता आकाश पाटील यांचा. आणि मॅकमिलनचा जर विचार केला तर त्याने 5 डॉट बॉल खेळलेला आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 24 बॉलच्या गेममध्ये जर तुम्ही 5 डॉट बॉल खेळले तर मात्र प्रेशर तुमच्या टीमवर जाणवेल आणि तेच चित्र मैदानामध्ये. परंतु कौतुक व्हायला पाहिजे बॅट्समन विपुलचं, त्याने खूप चांगली सुरुवात केली. एक षटकार जो समोर ठोकला तो खूप चांगल्या पद्धतीने हाफ व्हॉली होता आणि अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न विपुलचा झाला. ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर दोन्ही टीमने खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि शेवटचा बॉल शिल्लक असताना टीमची धावसंख्या 18. टॉससाठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन भरोडी टीम आणि कासार वडवली. यस वेलकम. विष्णु पाटिल हमारे बीच में आए, बीसीए के पहले अध्यक्ष और माजी सरपंच भड़ोडी. इस मरतबा कंट्रोल शॉट खेला है, आउटफील्ड में गेंद गई है, स्क्वायर लेग से खिलाड़ी आए. देखिए सबसे बड़ी बात है कि टीम के कैप्टन थे मैकमिलन. सेनापति के हाथ से अगर तलवार छूट जाए तो जंग अधूरी रहती. अगदी युद्ध तुम्हाला जिंकायचं असेल तर सेनापती जो असतो, जो राजा असतो, त्याच्याकडून खेळ अपेक्षित असतं आणि इथे तेच चित्र पाहायला मिळालं. मॅकमिलनने 5 बॉल खेळले, 5 बॉलमध्ये तो रन करू शकलेला नव्हता. त्यामुळे जे येणारे बॅट्समन असतील त्यांच्यावर दबाव नक्की असेल. 2 ओव्हरचा खेळ इथे तत्पूर्वी संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन आहेत 19. बिल्कुल 2 ओवर की समाप्ति 19 रन. कुणाल दाती जी, एक सवाल ज़रूर करूंगा. इस सीज़न में आप कई स्पर्धा में भिवंडी तालुका में आए, ये बताइए, हालांकि क्रिकेट क्रिकेट है, क्रिकेट कहीं भी हो, खयाम की रुबाई को आप सुनहरे वर्ग की जगह अगर पथरीली ज़मीन पे लिखेंगे तो उसके मीनिंग चेंज नहीं होंगे. तो ये 2-4 टूर्नामेंट में भले से आपने एक दिन दिया है, कैसा फील किया है यहाँ पर? भिवंडी क्रिकेटमध्ये नेहमीच मजा येते. कॉमेंट्रीसाठी अगदी शिस्त प्रिय वातावरणामध्ये क्रिकेट खेळलं जातं. ठसन भरलेलं क्रिकेट पाहायला मिळतं भिवंडी क्रिकेट आणि चांगल्या मॅचेस होतात. आणि आयोजनाच्या बाबतीत जर विचार केला तर भिवंडी क्रिकेटमध्ये खूप चांगले आयोजन आपल्याला पाहायला मिळतात. मागच्याच आठवड्यामध्ये मला वाटते मी BPL चॅम्पियन्स लीग जी स्पर्धा पार पडली तिथे कॉमेंट्रीसाठी होतो आणि यावर्षी BCA चॅम्पियन्स लीग आणि त्यानंतर दीपेश जे मानकुलीचे खेळाडू आहेत दीपेश माळी त्यांनी मला या स्पर्धेसाठी आमंत्रित केलं आणि RD चषक 2020चं आयोजन खूप चांगलं केलंय विनोद अशोक पाटील साहेबांनी. आणि हे जे व्यक्तिमत्व आहे क्रिकेटच्या प्रती नेहमीच योगदान दिलेलं व्यक्तिमत्व आहे, त्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. तो आप कह सकते हैं कि गो ईस्ट और वेस्ट, भिवंडी इज़ द बेस्ट. बहुत धन्यवाद कुणाल दाते जी. बैक टू क्रिकेट. देखिए कमेंट्री का जो स्टैंडर्ड है उसका सारा क्रेडिट वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर को जाता है, जिन्होंने काफ़ी मेहनत की पिछले 33 सालों में. बैडयाल अजीत टाकी, साइड आर्म गेंद खोद के निकाला था, हवा में ज़रूर थी, एक आह निकली थी, लेकिन गेंद लॉन्ग ऑन पे पहुंची, 1 रन. बरोबर, खूप चांगला उल्लेख तुम्ही केला आणि खूप चांगलं स्टँडर्ड सेट केलेला आहे डॉक्टर गवळी सरांनी. पूर्ण जे समालोचक आहेत एक चांगलं व्यासपीठ त्यांना देण्याचा प्रयत्न अध्यक्ष या नात्याने ते करतात आणि त्यांचं खूप चांगलं कार्य या भिवंडी परिसरामध्ये सुरू आहे. अजीत टाकी राइट आर्म ओवर द स्टंप्स, सामना करेंगे बैट्समैन विपुल. इस मरतबा फ्रंट फुट पे आए, ऑफिस टोस खेला, फील्डर मौजूद है, मिड विकेट 30 गज के दायरे पे 1 रन. देखिए इनर ग्लोव्स का भी चलन टेनिस क्रिकेट में बहुत चल रहा था. हालांकि मुझे याद है त्रिशूल के जो विकेट कीपर बैट्समैन थे वासु, वो सबसे पहले इनर ग्लोव्स से खेले थे. और भिवंडी क्रिकेट की हम बात करें तो इम्तियाज़ पापा, गोल्डन आर्म्स ऑफ भिवंडी ने सबसे पहले, उसके बाद जमा बहुत सारे बैट्समैन इनर ग्लोव्स यूज़ करने लगे. बैडयाल अजीत टाकी बांधे रखा है. इस मरतबा बहुत ही करारा स्ट्रेट ड्राइव, तीर की मानी निकला, लेकिन
फील्डिंग लाजवाब, सिर्फ 1 रन। विष्णु पाटिल आए, क्या मैच था उनका टेम्बोली के सामने। विनोद पाटिल के शो में, बड़ौडी के विनोद पाटिल ने गोल्डन बाउंड्री, वो भी रिवर्स शॉट में। बंटी छिलके पहुंच चुके हैं, मोस्ट वेलकम। फोकसमैन राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए अजीत टाकी। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा गेंद को, लेकिन फील्डर मौजूद, जाल में फंस गए और 1 इंच भी हले नहीं थे जीतू, वहां से आउट हो गए बैट्समैन। देखिए कभी कभी कुणाल दाते जी ऐसा होता है कि फील्डर को देखिए, ये देखिए रिप्ले में दिखाया जा रहा है 2 इंच अंदर है। ओव्हरऑल या ओव्हरमध्ये खूप चांगला एफर्ट दिलाय फिल्डर्सनी, डीप मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं। मगाशी एक समोरच्या दिशेने जो स्ट्रोक सजवला होता, खूप चांगली फिल्डिंग आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर संकेतने केली आणि लॉंग ऑनला आता जो झेल पकडण्यात आला तिथे जीतू होते। चांगलं वर्क, टीम वर्क, आणि टीम वर्क जर तुमचं चांगलं होत असेल तर सक्सेस अगदी लवकर मिळतं। तोच प्रयत्न इथे करत असताना टॉस जिंकल्यानंतर गावदेवी अंजूर। अजीत ढाकी पहले विकेट पे डाका डालते हुए राइट आर्म ओवर दिस टाइम, फिर से साइड आर्म गेंद, हेलीकॉप्टर स्ट्रोक। 2 खिलाड़ी झपटे हैं लेकिन तब तक उठाते 2 रन पूरे किए। देखिए सबसे बड़ी बात है कि अजीत ढाकी ने साइड आर्म यॉर्कर लेंदे गेंद की है और विकेट, बैट्समैन को जगह नहीं दी है। इस बीच अगेन ऑफिस टोस खेला है, वाइड ऑफ लॉन्ग ऑन गेंद को उठाया है और दूसरे की कोशिश और पूरा करते हुए अच्छा कॉल। एक बात है कि ग्राउंड फील्डिंग बहुत लाजवाब हो रही है और 3 ओवर की समाप्ति पे हम देखते हैं तो फिर मीत एंड मानस का स्कोर अच्छा नजर नहीं आ रहा है। 26 रन, दोनों टीमें टॉस के लिए तैयार रहे। श्री गणेश बरोडी आणि रणजित मूर्ती कासार वडवली या 2 टीमच्या दरम्यान यानंतरची लढत होईल आणि आता 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मीत अँड मानस उत्तम टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 26। शेवटचं षटक खूप महत्त्वाचं निर्णायक षटक, हाणामारीचं षटक मराठी भाषेत ज्याला म्हटलं जातं डेथ ओव्हर, आणि डेथ ओव्हरमध्ये आता स्पेशलिस्ट बॉलरचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जबाबदारी पाहूया कुठल्या बॉलरच्या खांद्यावर इथे सोपवली जाईल। शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय अलंकार। डेथ ओवर के लिए गेंदबाजी के लिए बुलाया गया है अलंकार को। देखना है कि अलंकार को बल्लेबाज कितने ललकारते हैं। बीसीए चैंपियन ट्रॉफी के बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे अलंकार। भिवंडी क्रिकेट, BC4 सिटी क्रिकेट, BCA ग्रामीण क्रिकेट, सिटी इमर्जिंग क्रिकेट, 40+ रेगुलर क्रिकेट, मास्टर 40, कई फॉर्मेट्स हैं। अलंकार पहली गेंद उछालना चाहते थे, पैरों से टकराई और बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई थी। 1 रन स्कोर में आता हुआ स्कोर 27 रन 2 विकेटों के नुकसान पे, 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। अलंकार, ये ओवर लूट मार का रहता है लेकिन अधिकांश बार हम ऐसा भी देखते हैं कि रन नहीं बनते। ऐसा लग रहा है कि मैच लो स्कोरिंग रहेगा। ओ क्या गति परिवर्तन है, बहुत जबरदस्त गेंद, लेग बाय। एक ही एक्शन में जब आप गति परिवर्तन करते तो बैट्समैन को रीड करना मुश्किल होता है। थोडंसं चकित इथे केलं या बॉलने, अगदी फ्लाइट दिलेला बॉल होता, बॅट्समनच्या पायावर जाऊन आदळला, अपील थोडीशी लेट केली आणि त्याचमुळे अंपायरचा इशारा आला लेग बाईज, परंतु चांगली बॉलिंग लास्ट ओव्हरमध्ये अलंकारकडून।
नाम बहुत ही इंटरेस्टिंग, ऑस्टन। इस मर्तबा पैरों के सामने फ्लिक कर दिया, फील्डर मौजूद डीप में, बढ़िया रनिंग कैच, आउट हो गए बैट्समैन। गिरीशने खूप चांगला झेल घेतला डीप मिड विकेटला धावत येऊन आणि अगदी योग्य रीतीने हा बॉल बाउंड्रीच्या आतमध्ये त्याने पकडला, महत्वाची विकेट मिळाली। शेवटचं षटक आहे, दबाव कायम होत असताना या मॅचमध्ये मीत आणि मानस उत्तम टीमवर, परंतु आपण पाहिल्यात जरी धावसंख्या कमी वाटत असली तरी दुसरं सत्र अजूनही शिल्लक आहे आणि लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग मॅचेस देखील हाय व्होल्टेज होतात। या मॅच कडून देखील ती अपेक्षा आपल्याला ठेवता येईल सिद्दीक बाबे सर। बिल्कुल कुणाल दाते जी, क्योंकि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट के पन्नों को खोलिए, आप लोकल क्रिकेट को खोलिए, कभी कभी लो स्कोरिंग मैचेस इतने ज़्यादा थ्रिलिंग क्लाइमैक्स की तरफ बढ़ते हैं कि कोई सोच भी नहीं सकता है। बहरहाल गांवदेवी अंजूर ने शायद अलग ही कुछ ठान लिया है, बल्लेबाजों को बांधे रखा है। पहली 2 गेंदों को हम निकालते हैं पहले ओवर की, जिसपे 2 चौके आए थे, उसके बाद लग ही नहीं रहा है कि बल्लेबाजी हो रही है। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए VVN अलंकार। फुल टॉस गेंद, स्विंग किया गैप में, कोई मौका नहीं, काऊ कॉर्नर से गेंद निकलती हुई 6 रन, फ्लैट 6। ऑस्टनच्या बॅटमधून हा षटकार येतोय, लोअर फुलटोसला काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने एक ताकदवान स्ट्रोक त्याने सजवला, क्लिअर करून गेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। एक चांगली बॅटिंग, चांगला स्ट्रोक आणि या षटकारानंतर टीमची धावसंख्या आहे 34, 2 बॉलचा खेळ शिल्लक। श्री गणेश बड़ोडी के कैप्टन आपको तैयार रहना है और उनके साथ जो टीम है रंजीत स्पोर्ट्स कासार वरोली, अयूब शेख के जलवे देखने के लिए तैयार हो जाइए। और पाटिल ब्रदर्स इस मर्तबा बैकफुट पे गए, पुल, पावरफुल, वंडरफुल, 6 रन, चाबुक शॉट। चांगला स्ट्रोक, बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत। गती परिवर्तन, स्लोअर 1 लवकर पिक केला, लवकर पोझिशन मध्ये आले बॅट्समन आणि पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। चांगलं टायमिंग ऑस्टनच्या बॅटमधून, चांगली बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 40। ये क्रिकेट का खेल है। मैं इसलिए कहता हूं कि क्रिकेट स्पेशली टेनिस क्रिकेट में मार्जिन ऑफ एरर बहुत कम रहता है। 2 बड़े शॉट आए, रन ऊंचाई पे गए। आज हमारे मॉनिटर डॉक्टर गौली सर काफ़ी बिजी लग रहे हैं। आज का ये दूसरा मुकाबला है, तीसरा मुकाबला चल रहा है। टोटल 8 मैचेस। विनोद पाटिल के जन्मदिन पे कौन बनेगा साल के पहले दिन इस कप का विजेता? वाकई में वो जो कहते हैं कि साल की शुरुआत अच्छे से हो जाएंगी उस टीम की। राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए अलंकार, हेलीकॉप्टर शॉट, फील्डर है पीछे, आउट हो गए बैट्समैन। इस तरह कुल मिलाकर रन बने 40 और 41 रनों की चुनौती रखी है इस मैच को जीतने के लिए गावदेवी अंजूर के सामने। आइए मैं आपको लिए चलता हूं टॉस बॉक्स में, जहां पे मौजूद है वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गौली सर। धन्यवाद सिद्दीक जी बाबे। यस, श्री गणेश बरोडी संघाचे कर्णधार अजय, खूप खूप स्वागत, अभिनंदन आणि 9 वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। रणजित कासारवली संघ कर्णधाराने लगेचच यायचं आहे। राज, खूप स्वागत आहे, अभिनंदन आणि 9 वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा असणार आहेत। मान्यवर कक्षामध्ये डॉक्टर परेश पाटील, त्याचबरोबर सुनीलजी घरात व आकाशजी गायकवाड या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचे, आपण उपस्थित राहायचं टॉससाठी। क्रिकेट खेळच असा आहे
क्रिकेटपासून कोणीही स्वतःला दूर ठेवू शकत नाही आहे. डॉक्टर, वकील, इंजिनियर, उद्योगपती, महिला वर्ग, क्रिकेटमध्ये भारताला धर्म मानला जातो. त्यामुळे डॉक्टर परेश सुद्धा येणार आहेत. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. सुनील घरत येत आहेत. सुनील घरत खूप खूप स्वागत आहे. वेलकम इन टॉस बॉक्स. डॉक्टर परेश वेलकम इन टॉस बॉक्स. आकाश गायकवाड वेलकम इन टॉस बॉक्स. तिन्ही मान्यवरांचं खूप स्वागत. चार षटकांचा सामना असणार आहे. कॉईनची माहिती असेल, कारण एक बाजू जी आहे RD चषक 2021 आणि दुसरी बाजू RD ग्रुप. दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. सुनील घरत आपल्या शुभास्ते टॉस करतील, नाणेफेक करतील. येस, RD ग्रुप आलेला आहे. नाणेफेक जिंकलेली आहे ती कासारवाडी संघाने. तिन्ही मानवांचा मी खूप आभार व्यक्त करतोय. तिघांनी विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. राज मित्रांनो, हा शेवटचा सामना आहे सुपर पाचसाठी. चौथी लढत चालू आहे. 3 संघ यापूर्वी सुपर पाचमध्ये प्रवेश केलेला आहे. शेवटचा सामना रणजित कासाव लढवली. नाणेफेक जिंकलेले 4 षटकांचा सामना आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, या पाठीमागे काय उद्देश आहे? काय नाही, बॅटिंग लाईन चांगली आहे आमची, त्याच्यामुळे चेस करू शकतो आम्ही रन किती केले. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि जेव्हा अर्ली ब्रेक थ्रू मिळतं तेव्हा नक्कीच संघाचं मनोधैर्य वाढत असतं. आणि ही कामगिरी कुणाकडनं अपेक्षित आहे? कुठले गोलंदाज ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहेत? आयुब नला खान. कसं वाटलं आयोजन RD ग्रुप, त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्व विनोदजी पाटील यांची जी अपार मेहनत, RD चषक 2020-21, कारण कासारवाडी या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या स्पर्धा होत असतात, तर हे आयोजन कसं वाटलं? मस्त बनवलं, आम्हाला खेळायला चान्स दिला त्याच्यामुळे धन्यवाद. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. अजय, नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? मला बॅटिंग पाहिजे होती. तुमच्या मनासारखं झालेलं आहे. मग तुम्हाला फलंदाजी मिळालेली आहे. मग तुम्हाला जर सुपर पाचमध्ये प्रवेश करायचा असेल तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहात? आणि ही कामगिरी करण्यासाठी कुठल्या फलंदाजांना खूप अपेक्षा असणार आहे? आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि विजय भोईर आणि विनोद पाटील यांच्याकडून ओपनिंग जोडीची सुरुवात चांगली व्हावी हीच अपेक्षा करतो त्यांच्याकडून. अजय, तू ग्रामीण क्रिकेट खेळतोय, सिटी क्रिकेट खेळतोय, लेदर क्रिकेटसुद्धा खेळतोय, बऱ्याचशा स्पर्धेमध्ये सुद्धा खेळलेलं आहेत. कसं वाटलं आयोजन? खूप सुंदर आयोजन आहे आणि वीर तानाजी दापोडे क्रीडांगण एकदम एक नंबर ग्राउंड आहे आणि आउटफील्डही चांगले, मजा येते आम्हाला. तर मित्रांनो, सुपर पाचसाठी शेवटची लढत आहे, तिची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून रणजी स्पोर्ट्स कासारवाडी संघ कर्णधाराने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सरीकडे भरोडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. सामन्याला सुरुवात होणार आहे. मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक, दिग्गज समालोचक कुणालजी दाते. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. बहुत धन्यवाद. और भड़ोडी का लीगली ग्रुप आ चुका है जो बुलेट ट्रेन और लोधा से कंसल्ट है. मैं आपका हार्दिक स्वागत करता हूं. बैक टू क्रिकेट. आइए दोस्तों, कौन बनेगा विजेता की कहानी उससे सुनते हैं जिसने बहुत कम पीरियड में बहुत लंबी उड़ान भरी. इज ओवर टू कुणाल दाते जी. एक्केचाळीस रनचं टार्गेट आणि त्या टार्गेटला प्रत्युत्तर देत असताना पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलाय बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बहुत अच्छा था. उन्होंने देखा कि जो लॉन्ग ऑफ के खिलाड़ी, लॉन्ग ऑफ पे कोई ने, मिड ऑफ पे सर्कल पे खिलाड़ी है, आंखों के नीचे उछाल दिया. प्रयत्न चांगला केला होता त्या फिल्डरने, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 6 रन इथे मिळाले. सुरुवात चांगली झाली आहे गिरीश साडी. कुणालच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर चौकार आला, परंतु मॅकमिलनच्या पहिल्याच बॉलवर इथे षटकार आलाय. सुरुवात चांगली होते टीम या मॅच मध्ये. मैदानामध्ये गावदेवी अंजूर 41 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. ताकदवान संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होत चाललेत. मजा येईल या स्पर्धेमध्ये. समोर येऊन पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, बीट केले बॅट्समनला, कारण या अगोदरच्या मॅच मध्ये धावणीव संघ जिंकला. या मॅच मध्ये गावदेवी अंजूर आणि मीत मानस उत्तनची मॅच आहे. त्या अगोदरच्या मॅच मध्ये गावदेवी ओवळी संघाने बाजी मारली. त्यामुळे आजचा दिवस
खूप महत्त्वाचा ठरेल आणि आज ज्या दिवसाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या समोर आहे, आपले विनोदजी पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त या आर डी चषकाचं आयोजन. शफल होऊन टर्न केल्या बॉल, शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग चांगली होते, एकच रन मिळेल गिरीशला, चांगली फिल्डिंग. देखिए कुणाल सर, मेरा अपना मानना है कि ये जो शॉट है इसके लिए आपके पास काफ़ी काबिलियत चाहिए और आपका शॉट सिलेक्शन राइट चॉइस चाहिए. हालांकि दुनिया क्रिकेट में सनत जयसूर्या इस गेंद का बहुत बुरा असर करते थे. अब लग रहा है कि सारा भड़ोडी गांव उठकर आया है. सभी का हार्दिक स्वागत है. तर रन झाले 7. हा बॉल मिड ऑफला हवेत, चांगली फिल्डिंग मिड ऑफच्या दरम्यान, बॅट्समन आउट होईल. पहिला झटका बसतोय, बॅट्समन जीतू बॅक टू द पॅव्हलियन. ऑन दी राइज खेला था, शॉट में दमखम जरूर था लेकिन मिड ऑफ के फील्डर के ऊपर नहीं खेल पाए. बड़ी विकेट. अगदी बरोबर आहे, खूप मोठी विकेट. पॉवर प्ले मध्ये ज्यावेळेला विकेट येते त्यावेळेला थोडासा दबाव बनतो विरोधी टीमवर आणि तोच दबाव टाकण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये मीत मानस उत्तन करताना दिसेल. पहिला झटका बसला, जीतू आउट झालाय. सुरुवात चांगली मिळाली होती बॅट्समन गिरीशच्या बॅटमधून षटकार, परंतु गोल्डन डकचा शिकार ठरलाय जीतू. मॅकमिलनचं हे षटक, ज्या मॅकमिलनने बॅटिंग करत असताना 5 डॉट बॉल खेळला, परंतु इथे बॉलिंग करत असताना आपण पाहतोय चांगलं षटक. पहिल्या बॉलवर षटकार, परंतु त्यानंतर कमबॅक आणि उत्तम संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. एक टीम हर्डल बनत असताना दिसलं, त्यामध्ये मीटिंग झाली, चर्चा झाली आणि चर्चेला उदान आलं. त्यानंतर मॅकमिलन पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. यस सर, डे आफ्टर यस्टरडे मैंने देखा था कि जो उत्तन की टीम है उनकी गेंदबाजी में काफ़ी धार है, लेकिन नए बैट्समैन आकाश पाटिल आए जो कि बहुत ही कंप्लीट टेक्निक बैट्समैन है. बॉलिंग खूप चांगली केली आकाश पाटीलने आणि आता टेक्निकल क्रिकेटर मैदानामध्ये आकाश पाटील खेळत असताना दिसेल. मॅकमिलनने आतापर्यंत 4 बॉल टाकले, टीमची धावसंख्या 7, लक्ष पार करायचं 41 रनचं 41. फुलर लेनचा बॉल मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये, पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये खूप चांगला वापर पॉवर प्लेचा करत असताना आकाश पाटील. पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. But he loved to play in front of the wicket and what a shot. Picks on the off volley and firmly driven. Over goes the mid off for 4. चांगली बॅटिंग, अगदी पॉवर प्लेचा सुयोग्य वापर करत असताना इन फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. समोर खेळणं नेहमीच चांगलं असतं ज्यावेळेला पॉवर प्ले सुरू असतो, कारण मिड ऑफ आणि मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये त्याचा फायदा घेतलाय. फुलटोस बॉल आकाशसाठी, यावेळेला प्रॉपर टायमिंग, बॉल वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार, 6 धावा. से कहते हैं कि मैकमिलन ने शुरुआत में सिक्सर दिया, 3 गेंदें अच्छी की, ड्रॉप सीन में चौका और सिक्सर दिया, पूरे ओव्हर का मजा किरकिरा. आता 18 बॉल मध्ये 24 रनची आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 17 रन आले आणि 17 रन मध्ये आपण पाहतोय आकाश पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलाय. पहिला बॉल चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार. एक्सलेंट बैटिंग. देखिए इस तरह के मैचेस जब जीते जाते हैं जब आपको गुच्छों में विकेट लेना होते. ती बरोबर आहे, विकेट घेणं गरजेचं होतं, परंतु जिथून क्षेत्ररक्षक काढला तिथून हा षटकार आलाय. त्यामुळे मी म्हणेन उत्तन संघ तिथे चर्चा करतायत की तिथला फिल्डर काढायला नव्हता पाहिजे आणि ते ज्यावेळेला तुम्ही चुका करता त्यानंतर त्याच्यावर विर्जन पाडण्याचं काम ज्यावेळेला तुम्ही करत असाल तर हे चित्र मैदानामध्ये चांगलं दिसत नाही. अखेर विकेट तर मिळाली नाही, परंतु आकाशच्या बॅटमधून इथे 6 रन आले. एक चांगला सामना आपल्यापासून समोर रंगतोय. यानंतरच्या मॅचमध्ये श्री गणेश भरोडी आणि रणजित स्मूर्ती कासार वडवली रणजी स्पोर्ट्स संघ तयार असेल, खेळत असताना दिसेल. आणखीन एक मोठी लढाई आपल्या समोर अगदी थोड्याच वेळामध्ये येईल, परंतु अजूनही 18 बॉलमध्ये रन करायचे 24. प्रतीक को बुलाया गया है जो फास्ट और फ्यूरियस गेंदबाज है, उनका सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन गिरीश. गिरीश खेळतोय 3 बॉलच्या समाप्तीनंतर 7 रनवर. चांगला खेळ, चांगला क्रिकेट इथे गिरीशच्या माध्यमातून. एक चांगला षटकार त्याने पहिल्याच बॉलवर ठोकला होता आणि तोच आता समोर असेल प्रतीकच्या.
पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला फटका. बॉल चालला सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. काय कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला बॅट्समन गिरीशच्या बॅटमधून. एक मनमोहक लम्हे के लिए मानो ऐसा लगा था कि शॉट को कहीं ब्रायन लारा तो नहीं खेल रहे. क्या टाइमिंग, फॉलो थ्रू बहुत अच्छा और देखते रहे खिलाड़ी. अगदी बरोबर आहे. खूप चांगला फटका कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 रन इथे मिळालेत बॅट्समन गिरीशला. आणि फॉर्म दर्शवतो असे स्ट्रोक. एखादा बॅट्समन जर अशा पद्धतीने बॅटिंग करत असेल तर मात्र नक्की एक चांगलं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतं. लेफ्ट हँडेड बॅट्समनची बॅटिंग बघणं त्यातल्या त्यात एक पर्वणी असते आणि तीच पर्वणी इथे सादर करत असताना बॅट्समन गिरीश. चांगली बॅटिंग. या चौकारानंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवर 21 रन करायचे आहेत अजूनही 20. 41 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. ऑन साईडला टीम बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन ठेवलाय. शफल होऊन खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डीप मध्ये फिल्डर आहे. मला नाही वाटत बॉल थांबेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय गिरीशच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. तलवार चल रही है और गेंदबाज जाए तो जाए कहाँ, क्योंकि खरबूजा छुरी पे गिरे या छुरी खरबूजे पे. कट्टा तो खरबूजा है. क्या बल्लेबाजी हो रही है गावदेवी अंजूर ए की, जिसे हार नहीं मंजूर. चांगली बॅटिंग. यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. बीट केलं या बॉलवर. चांगलं कमबॅक. जरूरत नहीं थी शॉट की. जब घी सीधी उंगली से निकल रहा हो तो टेढ़ा नहीं करना चाहिए. थोड़ा अपने आप से नाराज है वहां पर गिरीश, लेकिन गावदेवी अंजूर जीत की तरफ चहलकदमी करती हुई. यावेळेला थोडंसं दुरून खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. त्यानंतर मन बनवलं की बॉल सोडून देऊया आणि इथे मात्र एक डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक इथे झालाय. सलग 2 डॉट बॉल आलेत 2 चौकारानंतर. आपण पाहतोय उत्तनचा संघ आलाय अंजूरच्या विरुद्ध खेळण्यासाठी, परंतु सध्या पारड जळ आहे भिवंडीच्या टीमचं. मी त्यान मानस उत्तनचं. या अगोदर धाणीव संघाने बाजी मारली मात्र दापोडीच्या विरुद्ध खेळत असताना जो पालघर परिसरातील संघ. फुलर लेनचा बॉल सलग 3रा डॉट बॉल. आता मात्र गिरीश ची टेस्ट इथे घेतली जाते. चांगली बॉलिंग करत असताना प्रतीक. Beautiful, beautiful bowling indeed, fast and furious. Last one was a terrific delivery, wide Yorker. चांगली बॉलिंग वाईट यॉर्कर इथे पेश केला. फुलर लेनचा बॉल बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. आतापर्यंत रन आहेत स्कोर बोर्डवर 25-25. फुलटोस बॉल हवेत खेळलाय. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. टॉप एज फिल्डर खाली येतोय आणि सलग 3रा डॉट बॉल. गिरीशची विकेट इथे घेतली. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 25-41 रनच्या लक्ष्याचा पाठलाग.
रहे, लग रहा है कि घर से सेट होके आ रहे हैं, शॉर्ट वाइड एंड पनिश्ड, जगह दे दी थी वहां पर. थोडासा रूम होता आउटसाइड डॉप स्टंप, त्यावर तुटून पडला, कट केला, पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. चांगली बॅटिंग करत असताना आकाश 3 बॉल आतापर्यंत फेस केलेत आणि त्या 3 बॉलमध्ये आपण पाहतोय 14 रनची खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे. रायनल राईट मोर द विकेट. यावेळेला ऑन द राईज फटका, चांगलं टायमिंग, डीप मध्ये फिल्डर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आकाश थांबणार नाही. आणखीन एक दमदार षटकार. देखे अंजूर के इस खिलाड़ी को आकाश इस वक्त झकास है. जकास बॅटिंग इथे करत असताना आकाश या मॅच मध्ये फक्त 6 रनची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केली आहे. पहिल्या बॉल पासून चौकार षटकारांची आतिषबाजी. पहिला बॉल चौकार, दुसरा षटकार, चौकार षटकार, आणि त्याचमुळे बायनरी नंबर आता चेंज झालेत आकाशसाठी. 0-1 नाहीये तर 4 आणि 6 हा बायनरी नंबर सेट केलाय. या मॅच मध्ये आकाशने ऑन साइडला फक्त दिशा दिली, हलक्या हाताने खेळला, 1 रन इथे कंप्लीट करत असताना या सिंगलने टीमची धावसंख्या पुढे तो घेऊन जातोय. आता फक्त 5 रनची आवश्यकता आहे. 36 रन आहेत स्कोर बोर्डवर. 9 बॉल आणि 5 रन हे समीकरण या मॅच मध्ये. आरडी चषक 2020 ओळी, एक मोठी स्पर्धा आपल्या समोर. tenniscricket.in वर लाईव्ह टेलिकास्ट सध्या सुरू आहे. युट्यूबवर भरपूर प्रेक्षक आमच्याशी सातत्याने जुळत आहेत, ते सर्वांचं सहर्ष स्वागत. यावेळेला क्लीन बोल्ड झालाय बॅट्समन, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्टी ते सोडली आणि ते सरळ बॉल जाऊन आदळला स्टंपवर आणि एक महत्वाची विकेट मिळते. मुकेश इथे 0 वर आउट. टीमचे कॅप्टन आमच्या मुख्य स्टेजवर उपस्थित राहायचंय. श्री गणेश भरोडी. अजूनही 5 रनची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. नवीन बॅट्समन कुणाल मैदानामध्ये आला. पॉवर प्ले मध्ये त्याने बॉलिंग केली होती, आता बॅटिंग करायची आहे. पॉवर प्ले मध्ये त्याने 11 रन खर्च केल्या होत्या ज्यावेळेला त्याने बॉलिंग केली, आणि आता बॅटिंगसाठी आला इन ॲट नंबर 4. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 36. 5 रनची आवश्यकता असेल मैदानामध्ये आणि बॉल शिल्लक आहेत 8. 8 बॉल आणि 5 रन. रायनल राईट मोर द विकेट. कुणालसाठी संयम इथे दाखवला. पहिला बॉल फेस करत असताना फक्त दिशा दिली, बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. 1 रन तिथे मिळेल. 4 रनची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी गावदेवी अंजूरला. स्कोर बोर्डवर रन थोडेसे कमी लागले. टीम मित अँड मानस उत्तनच्या माध्यमातून अपेक्षा भरपूर होती या टीम कडून. हा बॉल कव्हर्सला क्रॅकिंग फटका, बॉल थांबणार नाही आणि हा येतोय चौकार. सामना इथे फिनिश, सामना इथे जिंकलाय संघ गावदेवी अंजूरने. काय बॅटिंग केली आकाशने या मॅच मध्ये. दमदार खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. शेवटच्या बॉलवर देखील चौकार ठोकत आकाशने हा सामना इथे जिंकला. 25 रनची अफलातून खेळी केली आकाश पाटीलने. बिल्कुल 25 रन बनाए, बहुत बढ़िया गेंदबाजी की, और मैन ऑफ द मैच है अंजूर के झकास बैट्समैन आकाश पाटिल. 8 रन त्याने खर्च केले. सेकंड ओव्हर मध्ये 1 विकेट घेतली आणि बॅटिंग करत असताना 25 रन त्याच्या बॅटमधून. तर आकाश पाटील ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. श्री गणेश भरोडी आणि रणजित मूर्ती